आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात सेवारत महिला डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी वर्गावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी युवासेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छाया हॉस्पिटल अंबरनाथ पश्चिम, सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3, शासकीय महिला प्रसूतीगृह उल्हासनगर 4 येथे आज मोठे आंदोलन पार पडले। आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टरांच्या मनाचे झालेले खच्चीकरण लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांना पाठिंबा देण्यात आलाय। यावेळी आंदोलकांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद लवकरात लवकर बरखास्त करण्याची व त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली। तसेच डॉक्टर व नर्स सुरक्षेसाठी कडक नियमावली व गुन्हेगाराला कारागृहाची शिक्षा व्हावी अशीही मागणी करण्यात आली। या आंदोलनात युवासेना विधानसभा अधिकारी राज प्रकाश महाडिक, उपजिल्हा प्रमुख भीमसेन मोरे, रमेश डोंगरे, अंबरनाथ विधानसभा समन्वयक जानू मानकर, प्रवीण गोसावी, महेंद्र कांबळे, उपशहर प्रमुख कुणाल अहिरे, युवासेना शहर समन्वयक महेश दुर्गुडे, उल्हासनगर शहर सचिव अंकुश भांडे, युवासेना उल्हासनगर शहर समन्वयक दाहिर रामटेके, युवासेना अंबरनाथ उपशहर अधिकारी संजीवनी शहासने, हमजा शेख, अजय मोरे, प्रथमेश नवसारे, दिलीप शिंदे, मोहिते व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते। युवासेनेच्या वतीने स्पष्ट केले की डॉक्टर आणि नर्स सुरक्षित तरच आरोग्य व्यवस्था सुरक्षित या भूमिकेतून आम्ही वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व न्यायासाठी आवाज उठवत राहू असा इशाराही देण्यात आलाय। सर्व दवाखान्यामध्ये डॉक्टर्स आणि सिस्टर्स आणि इतर कर्मचारी त्यांच्या जीवाची बाजी लावून कामं करत आहेत। त्यांच्यावर नेहमीच म्हणण्यापेक्षा असे दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे हल्ले होत आहेत। काल परवाच डोंबिवली येथे शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एक अनुचित प्रकार घडला नसतानाही त्यांच्यावर फक्त केवळ काही वैमनस्यातून किंवा फोन न उचलण्याच्या इगोमधून कार्यकर्त्यांनी डॉक्टरवर आणि सिस्टरवर हल्ला चढवला। तर त्या संदर्भात सर्व डॉक्टर आणि सिस्टर यांच्याकडून त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अशा निषेध रॅली निघत आहेत। त्याच्यामध्ये आपण पाठिंबा दिला, त्याचं आम्ही पूर्ण दवाखान्यातले डॉक्टर्स आणि सिस्टर्स हे सगळे आभारी आहोत। थँक्यू। आज युवा सेनेचे सगळे पदाधिकारी, सन्माननीय पत्रकार या सर्वांनी या रुग्णालयास भेट दिली, आमच्या रुग्णाची पाहणी केली आणि आमची प्रशंसा केली, आमच्या कामाची प्रशंसा केली। त्यासाठी आम्ही सर्वांचे आभारी मानतो आणि त्यांनी जे काही आम्हाला ते मारणीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्हाला ते पुष्पगुच्छ देऊन आम्हाला एक सहकार्य केलं, आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे। डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात एक 3 ते 4 दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे, शासकीय दवाखान्यामध्ये आपण बघू शकतो की तिकडच्या एक माजोऱ्या नगरसेवकांनी महिला डॉक्टरांच्या वरती आणि तिकडच्या एका डॉक्टरांवरती जे आहे ते मारहाण केलेली आहे। ही दुसरी काही नसून सत्तेचा जो माज यांच्या बुद्धीमध्ये जी चरबी वाढलेली आहे त्याचं हे सगळं आपण बघू शकतो। हे उत्तम उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी 4 नंबरच्या आम्ही शासकीय रुग्णालयात आहेत। इथले डॉक्टर अहोरात्र आपल्याला सेवा देत आहेत, चांगल्या प्रकारे प्रसूती करत आहेत, जास्त करून इथे महिला डॉक्टर आहेत। मग उद्या चालून यांची जर दुसरे नगरसेवक जे कोणी असतील त्यांनी तिकडे जी प्रकार केलेले आहेत त्यांनी इकडे पण करावा का? पण त्याच गोष्टीसाठी इकडच्या सगळ्या महिला डॉक्टरांना आम्ही एक धीर द्यायला आलेलो आहे की यांच्या फक्त लाडकी बहिणी कागदावरती आहेत, पण तुम्ही सगळ्या आमच्या लाडकी बहिणी याच ठिकाणी आहेत आणि तुमचे सगळे लाडके भाऊ तुमच्या संरक्षणासाठी अहोरात्र इथं उभे आहोत। आज त्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केलेला, त्यांचा सन्मान केलेला आहे आणि त्यांना थँक्यू बोललेलं आहे या ठिकाणी की तुम्ही जी सेवा देताय ती आमच्यासाठी खूप जास्त मूल्याची आहे आणि महत्त्वाची आहे। तर परत एकदा मी त्यांना सन्मान देऊन आणि त्यांच्या सन्मानार्थ आम्ही सगळे या ठिकाणी उभा आहोत आणि ज्या प्रकारे तिकडे 2 नगरसेवक आहेत त्यांनी जो कृत्य केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आणि शासनाला आम्ही विनंती करू इच्छितो की त्यांचा जो आहे राजीनामा नको, त्यांना बडतर्फ करावा, त्यांची हक्कलपट्टी करावा आणि कठोरातली कठोर कारवाई जी ती त्यांच्यावरती करण्यात येईल। वास्तविक पाहता जे प्रकार महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेस घडत होते
डॉक्टरांवरती हल्ले हा निषेधार्ह भाग आहे. डॉक्टरांकडनं थोडी मोडी मागे पुढे थोडंसं 19-20 होत राहतं. त्यासाठी अनेक कायदे आहेत, अनेक शासनाने नियम केलेले आहेत. तर जर एखादी चूक झाली असेल तर त्याला सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने त्यांना दाद देता येते किंवा तुम्हाला तक्रार करता येते. परंतु कायदा हातात घेणं आणि डायरेक्ट एखाद्या रुग्णसेवा देणाऱ्या व्यक्तींना, डॉक्टरांना तुम्ही डायरेक्ट मारहाण करणं, आम्ही प्रथमतः या वृत्तीचा जाहीर निषेध करतो. त्यासोबतच आम्हाला एक दुर्दैव वाटतं की अंबरनाथच्या बाजूला जी विधानसभा आहे तिथले आमदार डॉक्टर आहेत, ह्या लोकसभा क्षेत्राचे खासदार हे डॉक्टर आहेत. आणि असं असताना ह्या एवढ्या मोठ्या गंभीर घटनेकडे आजपर्यंत ह्या ना उपमुख्यमंत्री आलेत, ना इथले आमदार आलेत, ना इथला खासदार आलेत की बाबा नेमका काय प्रकार झाला. त्यांचा व्यक्ती आहे म्हणून अजूनपर्यंत त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. तोच जर एखादा साधारण दुसरा व्यक्ती असता तर ह्यांनी रान उठवलं असतं. अशा वृत्तींना घेतलं पाहिजे. आणि एक छोटीशी एक गोष्ट आणून देऊ इच्छितो की एका ठाण्यामध्ये एका व्यक्तीला मारहाण झाली होती. तर उपमुख्यमंत्र्यांनी थेट पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं होतं की मारहाण झाली पण 302चा गुन्हा दाखल करा. आज असे आदेश देणारे हेच सन्माननीय पदाधिकारी किंवा आता लोकप्रतिनिधी ह्या घटनेकडे दुर्लक्ष करतायत. रुग्णसेवा देताना ही आता छाया उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा सेंट्रल हॉस्पिटल असेल, हे जवळची जी रुग्णालय आहेत, इथले कर्मचारी आहेत, हे काम करत असताना इथे अत्यावश्यक पेशंट येतात, इमर्जन्सीमधले येतात. एखादा पेशंट जर काही झालं, कमी जास्त आलं तर त्याची सिच्युएशन काही तपासली पाहिजे. पण ते न करता मी किती महान आहे की मी महिला डॉक्टरांवरती हात उचलू शकतो, डॉक्टरांवरती हात उचलू शकतो, मी किती महान आहे हे महानगिरी दाखवण्यासाठी त्यांनी हा केलेला खाटाटोप आहे. परंतु शासनाने याच्यावरती गंभीरतेने लक्ष देऊन तातडीने सदरील इसमाचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं. त्यासोबतच जे आत्ताचे अंमलात असलेले कायदे आहेत त्यामध्ये बदल करून डॉक्टरांवरती पुन्हा हल्ला झाला नाही पाहिजे. याच्यासाठी कठोर नियोजन करून शासनाने याबाबत गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. अन्यथा आम्ही युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा संपूर्णपणे ह्या सर्व यंत्रणांच्या पाठीमागे उभ्या राहील आणि ज्या ज्या वृत्ती ह्या प्रशासकीय डॉक्टरांच्या किंवा ह्या सर्वांच्या आड येतील त्यांची नांगी ठेचण्याचं काम उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीनं आम्ही करू. ह्या घटनेचा आम्ही सर्व युवा सैनिक, शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही गंभीर याची दखल घेऊन या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.